चांगली सेवा दिली आणि नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यामध्ये चांगले यशस्वी ठरले। आपल्या टेनिस क्रिकेटच्या अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा निश्चित आम्हाला अभिमान आहे। आज या मैदानामध्ये असे पोलीस अधिकारी उपस्थित आहेत, त्यामध्ये अतुल मांगडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय। आम्ही विनंती करतो अतुल मांगडे साहेब आपण मंचावरती या। पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, क्रिकेटमध्ये देखील चांगली सेवा देत आहेत आणि त्याचबरोबर कोरोना काळामध्ये देखील आपण केलेल्या सेवेबद्दल आपल्याला इथे सन्मानित केले जाते। अतुल मांगडे साहेब आपण मंचावरती या। तर या ठिकाणी आपण विनंती करतोय दिघी संघाचे संघनायक ऋषीदादा आणि या ठिकाणी अतुल मांगडे साहेबांचा सन्मान होतोय। टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं निश्चित प्रकारे आपल्या कामगिरीचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे। अतुल मांगडे साहेब आपण या मैदानामध्ये आलात आणि एक चांगला खेळ केलात। खिलाडी वृत्ती म्हणजे अतुल मांगडे साहेब आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या मैदानावरील प्रेक्षकांना आला। थँक्यू। तर यानंतरचा सामना मैदानामध्ये सुरू होईल त्या अगोदर फोटो सेशनसाठी आम्ही काही संघांना निमंत्रित करतोय। मृत्युंजय 11 उदय भाऊ गायकवाड युवा मंच दिघी, उदय भाऊ गायकवाड युवा मंच दिघी संपूर्ण तुमचा संघ घेऊन आपण या समालोचन कक्षाकडे या। आपण या ठिकाणी फोटो सेशन करणार आहोत, आपल्या सगळ्या खेळाडूंसमवेत एक फोटो घेणार आहोत। मी विनंती करतो उदय भाऊ गायकवाड युवा मंच आपण फोटो सेशनसाठी समालोचन कक्षाकडे या। ऋषीदादा आपली टीम पण घेऊन या। मॅच सुरू होणार आहे, यानंतर समालोचन कक्षामध्ये बदल होईल। पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर यांना आम्ही विनंती करतो। मनोज सर या, स्वागत आहे। विनोद चोरगे डीडी स्पोर्ट्स विनोद चोरगे आपण इथे उपस्थित आहात, आपण देखील या। समालोचक विनोद चोरगे, यानंतर पुढच्या सामन्यासाठी आपल्याला मनोज बेल्लेकर सर आणि विनोद चोरगे सर यांना ऐकायला मिळेल। तो धन्यवाद नरेश डोमी सर आणि त्याचबरोबर चंदू सर यांचा आवाज। सर 2 मिनिटं थांबा। दोन्हीही संघांचा 12वा खेळाडू नाही। फलंदाजीचा आहे का? ओके। आणि गोलंदाजीचा गोलंदाज सचिन। ओके। पहिला चेंडू डॉट गेला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिले पहिला वाईट गेलाय, त्याच्यानंतरचा चेंडू परत एकदा टाकावा लागला आणि तिथं धावा आली ती सिंगल। अशा 2 धावा आहेत। आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल परत एकदा क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब झालेलं या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले। आपल्या समय त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जोडली जाणारे मानाचा करंडक जो आपल्याला नेहमी पाहायला मिळतो तो डीडी स्पोर्ट्स आदरणीय आमचे विनोद चोरगे सर। पहिल्यांदाच आम्ही आज सगळा मित्रपरिवार अगदी एकत्रित आपल्याला जो पाहायला मिळेल। हॅलो, धन्यवाद मनोज सर आणि टिंगरे सरकारच्या शक्तीचे सर्व आयोजकांचा मी विशेष आभार मानतो की या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली। चांगला फटका, गॅपमध्ये खेळलेला चेंडू पाहूया पंचांचा काय निर्णय। चौकार, 4 धावा। आणि चौका येताना आपल्याला जो पाहायला मिळाला धाबरागती धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल या चौकाराच्या रूपाने। टोटल स्कोर या दरम्यान जाऊन पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवरती। सचिन जो गोलंदाज मार्क 8 धावा, माफ करा 8 वरती धावले या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। सचिन वरती केलं गेलं आक्रमण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। परत एकदा डावखुरा आता सचिन आणि क्लीन बोल्ड पुढच्या चेंडूवरती फलंदाज क्लीन बोल्ड। टिट फॉर टॅट चौकार खेळला होता, लगेच पुढच्याच चेंडूवरती त्रिफळा बाद। वसीम शेख तंबूच्या आश्रयाला परततोय, सुंदर गोलंदाजी। हे क्रिकेटचं विशेष आहे की जर तुम्ही पहिल्या चेंडूवरती चौकार मारताय तर दुसऱ्या चेंडूवरती मी सुद्धा बदला घेणार आहे। गोलंदाज दाखवतोय सचिन, सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये।
बाद झालाय वसीम तर नवीन फलंदाज सचिन बर्गे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उदय भाऊ गायकवाड स्पोर्ट्स क्लब संघाला परत एकदा विनंती असेल, फोटो सेशन आपण करतोय. समोरच्या बाजूला तुम्ही बसलेला आहात. उदय भाऊ गायकवाड स्पोर्ट्स क्लब फोटो सेशनसाठी आपण या ठिकाणी यायचे. संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर गेला असेल, परंतु एक आठवण असावी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कोणकोणते संघ खेळलेत, कोणकोणते खेळाडू खेळलेत, टीम ओनर कोण होते. त्यामुळे विनंती असेल उदयभाई गायकवाड टीमला आणि त्यांच्या टीम ओनरला की आपण या ठिकाणी टॉससाठी माफ करा फोटो सेशनसाठी या ठिकाणी समोर यावं अशी आपल्याला विनंती असणार आहे. नवीन आलेले फलंदाज सचिन बर्गे. गोलंदाजीसाठी पुन्हा सचिन. चांगला चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक सचिनचं. मला वाटतं षटक संपतंय. आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक संपले गेले. टोटल धावसंख्या आपण पाहिली, टोटल स्कोर जो आहे तो 8 धावा आहे, पण गोलंदाजाने धावा खर्च केला त्या 7 धावा. त्याच्यामध्ये एक धाव ती लेगबायच्या रूपाने सुद्धा जी मिळालेली आहे. आपण पाहतो एक सुंदर असं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणात मी मगाशी एक वाक्य वापरलं गेलं क्रिकेटच्या स्पर्धेबाबत की ही क्रिकेटची स्पर्धा जी आहे ही क्रिकेटच्या स्पर्धेचा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी. आणि ही क्रिकेटची स्पर्धा भविष्यात तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं दाखवणार आहे आणि ते तुम्हाला पाहायला नक्की आवडेल की पुण्यातली ही क्रिकेटची स्पर्धा जगाच्या पटलावरती कशा प्रकारे प्रसिद्ध होईल. टिंगरे सरकारचं नाव आज जे मोठं आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आहे, क्रिकेट क्षेत्रामध्ये आहे, पण ऑर्गनायझरच्या बाबतीत गेली 4-5 वर्षापासून आपण पाहतो की खूप मोठं नाव होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर नवीन नवीन नाविन्य या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते फक्त 1-2 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल. नक्कीच नक्कीच मनोज सर, तुम्ही सांगता ज्याप्रमाणे जर ट्रेलरला जर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद असेल तर पिक्चर काय असेल मित्रांनो. लवकरच पिक्चर तुमच्यासोबत रिलीज होईल आणि तुम्ही ती बघताल. जाऊया मैदानामध्ये. निलेश पिंजारी फलंदाजी मागवा तयार. गोलंदाजी करतोय इम्रान. गॅप मध्ये टोललेला चेंडू, क्षेत्रक चेंडूचा धावा पण नाही. चौकार, 4 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉन्ड क्रेझीचा हा संघ, क्रेझी बॉईज हा निगडी प्राधिकरण आकृडी या परिसरात असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधात लढणारा संघ जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये तो परी 11 हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. विनोद भाऊ बोटे यांच्या मालकीचा असणारा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे दोन्ही संघ खूप ताकदवान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून हा जो संघ क्षेत्ररक्षण करतोय, टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, 6 षटकांचा सामना, 24 मिनिटाचा अवधी. 24 मिनिटात डाव तुम्हाला संपवायचाच आहे. नाही संपवला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या दरम्यान बेगेश लॉंग ऑफला चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. ही क्रिकेटची स्पर्धा रंगली आहे. तिचं नाव आहे टिंगरे सरकार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडखडी षटकार, 6 धावा. समोरच्या बाजूला परत एकदा विनंती असेल, उदय भाऊ गायकवाड हा संघ फोटो सेशनसाठी अजूनही आलेला नाही. या ठिकाणी व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झाले माऊलीदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माऊलीदादा टिंगरे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अशाच प्रकारच्या हवाई फायरची अपेक्षा निलेश पिंजारी यांच्याकडून असेल परी 11 संघाला. इम्रानचा पुढचा चेंडू, लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय, पण चेंडू सीमा पार. उत्कृष्ट फलंदाजी निलेश पिंजारी यांच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू. मला याच गोष्टीवरती यायचं होतं. धावफलक एकदा आपण पाहूया. धावफलकावरती धावासंख्या 22 धावा आहे, षटक क्रमांक 2 चालू आहे. विनोद सर, एक गोष्ट तितक्याच महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते की मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन याची जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आयकॉन कोण निवडायचे, आयकॉनच्या यादीमध्ये कोणकोणती खेळाडू घ्यायची याची चर्चा चालू राहिली. बऱ्याच जणांचे कॉल दादांना आले की दादा मी आयकॉन नाही आहे, पण दादाने सांगितलं तो आयकॉनच आहे. आणि आयकॉन काय आहे, तुम्ही बरेचसे खेळाडू पहा जे आयकॉन आहेत ती तितक्या ताकदीची कामगिरी त्यांची होताना आपण पाहिलेली आहे. निलेश पिंजारी आयकॉन आहे आणि तो आयकॉन काय हे मात्र निलेशच्या फलंदाजीतून आपल्याला जाणवते. नक्कीच, पण भरत दादांनी जे हे संतुलन जे राखलेलं आहे आयकॉन खेळाडूंचं, जेणेकरून सगळे संघ एक तुल्यबळ होतील असं आयकॉन खेळाडूंचं एक समतोल राखलेलं आहे. या दरम्यान हवाई फायर, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. इथं काय घडलं गेलं, या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 28 धावा. इथं काय घडलंय भरत दादा माहिती आहे, आनंदाची बाब, योगायोगाच्या गोष्टी. माऊलीदादांचं आगमन झालं. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. ज्यांनी षटकार खेळलाय तो आहे निलेश पिंजारी. तो कुठून आलाय? आळंदीवरून.
माऊलींकडून आलेला हा मुलगा, हा क्रिकेटर, हा फलंदाज त्यांनी माऊलींच्या समोर नतमस्तक झाले, एक षटकार पाहायला मिळाला. आणि पुढचा चेंडू परत एकदा फाईन लेगला खेळलाय. त्या दरम्यान साज बाज और ये ताज 3 धावा या दरम्यान पळून पूर्ण केल्या गेल्या. आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचले. षटक क्रमांक दुसरा चालू असताना 1 बाद 31 धावा. बाद झालेला फलंदाज वसीम शेख हा झटपट बाद झाला, पण डाव सावरलाय सचिन बर्गे, त्याहीपेक्षा आयकॉन निलेश पिंजारेने. नक्कीच क्रिकेटची पंढरी आणि त्याचबरोबर माऊलीचा गजर होत असताना निलेश पिंजारेंची बॅट तळवते. सचिन बर्गे सोबतीला आहेत. इम्रान आता काय शक्कल लढवेल आणि कशा प्रकारची गोलंदाजी आता मैदानात करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. त्यावेळेचा चेंडू थोडासा मिसटाईम झालाय. कुंदन याप्रमाणे आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, 3-2-1 अशा प्रकारची मात्र संख्या या ठिकाणी जी आपल्याला पाहिली मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि या षटकात धावाल्या 24 मिनिटं डाव सुद्धा संपवायचा आहे. हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अन्यथा तुम्हाला इथं काय घडलंय, इथं अशी प्रकारची परिस्थिती होती. पहिल्या दिवसामध्ये फक्त 8 संघ होते, त्यानंतरच्या प्रत्येक दिवसामध्ये 10-10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. वेटिंगला तरी 18-20 संघ आहे की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचे. पण दादाने सांगितलं की आता लॉट्स इतका मोठा झाला आहे, क्रिकेटची स्पर्धा 5च दिवसाची आहे आणि या 5 दिवसामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धा संपवायच्या. त्यामुळे 10 संघ घेतलेत, 12 घेतले तर वेळ पुरणार नाही, म्हणून फक्त 10 संघ घ्यावे लागले. आणि तिथून पुढे आपण पाहतोय की संघांचं संतुलन राखलं गेलं, प्रत्येक संघामध्ये कशा प्रकारचे खेळाडू खेळले गेले पाहिजेत याची आखणी केली गेली. आणि त्यानंतर प्रत्येक संघात एक एक आयकॉन. आणि त्यानंतर आपण पाहिलं की या क्रिकेटच्या स्पर्धेला जी काय सुरुवात झाली, जबरदस्त कामगिरी झाली. एक एक आयकॉन संघामध्ये आल्यामुळे घडलं काय की 3 दिवस ग्रामीण भागातील खेळाडूंनी गाजवले, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं गेलं. हो, आपण जर बघितलं मागचे काही 3 दिवस आयकॉन खेळाडू असताना सुद्धा ज्या संघामध्ये आयकॉन खेळणार ते संघ सुद्धा क्वालिफाईड झाले जातात सेमीफायनलसाठी. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला सचिन बर्गेला परतावा लागेल. खूप मोठा मासा घालायला लागला गेला. सचिन बर्गे बाद. झेल मात्र घेतलंय त्या शंकर शंकरने झेल घेतलाय. बाद झाला. या दरम्यान सचिन बर्गे तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, तो आता सागर भोले अर्थात ली हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. गेली 2 वर्षापासून आपण सागरची कामगिरी पाहिली तर खूप आक्रमक आहे. फलंदाजीच्या जोरावरती कित्येक संघांना तारण्याचं काम त्यांनी मात्र जे केलं आहे. कित्येक संघांमधून त्याला मात्र स्पेशली निमंत्रण दिले गेले की आमच्या संघामधून खेळायला आहे. पण ज्या ज्यावेळेस अनिल माळीचा संघ खेळला जातो, सचिन बर्गेचा संघ खेळला जातो, त्यावेळेस मात्र तो त्या संघात खेळताना आपण पाहिले. आणि या संघाला अडचणीतून दूर करण्याचं काम सागर लीने केलेलं आहे. आता अडचण नाही आहे, धावसंख्या चांगली उभी राहिली. 32 धावा 2 षटकामध्ये आपण पाहिल्यात. पण तदनंतर आपण पाहतोय की 2 फलंदाज बाद झाल्यानंतर एक तगडी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न, कारण इथं किती जरी केल्या तर कित्येक वेळा कमी पडलेल्या आहेत. हा इथून पाठीमागचा इतिहास कालपर्यंत गेली 3 दिवसात आपण पाहिलेला आहे. बनवलेल्या धावा सुद्धा सर कमी पडलेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्गावरती युसुफ आपण पाहतोय. या चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक कुंदन चौधरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. फी केला जेव्हा एक सिंगल येईल. धापल्यावरती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता एकूण 33 धावा. काय वाटतं विनोद सर तुम्हाला? आता 3रं षटक चालू आहे, त्यातले 2 षटकं म्हणजे 2.2 षटकं या दरम्यान पूर्णपणे संपले गेलेले आहेत. 2 फलंदाज बाद आहे, 33 धावा धावपाल करतात. 6 षटकात किती धावा होऊ शकतात काय वाटतं तुम्हाला? जर हे 2 फलंदाज असेच मैदानामध्ये आतिषबाजी फलंदाजी करत राहिले तर नक्कीच मला तर वाटतं की मृत्युंजय संघाचा रेकॉर्ड तोडणं काहीसं अवघड होणार नाहीये. पण या 2 फलंदाजाला एक तुफानी फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. आणि म्हणून सर ज्या प्रकारे तुम्ही म्हणलात की अनेक मोठे संघ सुद्धा वेटिंगला आहेत की त्यांना ही स्पर्धा खेळायची आहे. जर ही स्पर्धा बघितलं आपण तर पुण्यातला वर्ल्ड कप तरी म्हणलं तरी ते कमी ठरेल. इतकी मोठी स्पर्धा, इतकं गोल असं एकदम उत्कृष्ट असं सजवलेलं ग्राउंड हे पुण्यामध्ये बघायला भेटणं खूप अवघड आहे आत्ता तरी. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की ही क्रिकेटची स्पर्धा पुणे जिल्ह्यात मर्यादित आहे. ही क्रिकेटची स्पर्धा खुल्या गटातील असते तर इथं अजून कितीतरी संघ, म्हणजे खुल्या गटातील क्रिकेटची स्पर्धा असते तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये उतरले गेले असते. कारण गेले आपण पाहिले 8-9 महिने क्रिकेट बंद होतं. या दरम्यान चेंडू पोहोचेल मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार.
निलेश पिंजारे आयकॉन याच्या बॅटमधून मात्र एक सूर्यप्रकाश चौकार आपण पाहिला आहे. धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 39 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुणे जिल्हा मर्यादित जरी ही स्पर्धा असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जगभर ही स्पर्धा प्रसिद्ध होती आणि खूप सारे व्ह्युअर्स आपल्याबरोबर जोडले जातात आणि या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेताना आपण या ठिकाणी बघतोय. एक मोठी स्पर्धा, एक क्रिकेटचं स्वप्न जे लॉकडाऊनमध्ये थांबलं होतं ते आता पूर्ण होताना पुन्हा दिसतंय आणि खेळाडू पुन्हा मैदानात उतरत आहेत. परत एकदा पुलचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड कॅच छोटा. क्षेत्ररक्षण या दरम्यान खराब झालंय. निलेश पिंजारीला या दरम्यान आधी जीवदान मिळतंय. आयकॉनचा झेल सुटलाय. ज्या आयकॉनने या अगोदर एक जबरदस्त कामगिरी केली त्या आयकॉनला जीवदान मिळताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावसंख्या 41. 2 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्याकडून झेल सुटलाय तो खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकीकडून या दरम्यान आपण पाहिले झेल सुटला गेलाय आणि तिथं परिस्थिती अशा प्रकारची निर्माण झाली. जर कदाचित विकी जवळपास असता तर निलेश कुडीतकर झालं, कुंदन चौधरी झालं, त्यानंतर सचिन झालं, या खेळून इतक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं होतं. गोलंदाज युसुफ झालं यांनी त्याच्याकडे इतक्या रागात पाहिलं होतं. डोळ्यातून आग ओकली गेली होती आणि कदाचित त्या आगीमध्ये विकी जळून खाक झाला असतं की काय, इतकी आग होती डोळ्यात. कारण आयकॉनचा झेल सुटला गेलाय. इथं तळमळ चालू आहे, तकतक चालू आहे, तडफड चालू आहे. पाण्याविना मासा जसा तडफड करतो तशी इथं तडफड चालू होती. झेल होणं गरजेचं होतं. झेल सुटला, जीवदान मिळालं. ते मात्र निलेश पिंजारी आयकॉनला. नक्कीच आपण अनेक सामने बघितले की झेल तर काय हालत होती. खूप सारे इंटरनॅशनलचे सामने सुद्धा झालेले आहेत की जेल सुटल्यानंतर काय झालंय याच्याकडे सुद्धा आपण जाऊया. पण आत्ता आयकॉन खेळाडूचा जेल सुटलाय आणि तो जेल कितपत मागात पडेल हे येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला नक्कीच समजेल. सागरली फलंदाजी मागव तयार. गोलंदाजी मागव सचिन. शॉर्ट पिच चेंडू. चांगला समाचार. एक मोठा षटकार सागरलीच्या बॅटमधून. सागर भोले, अगर नाम में भी भोले है, नाम में सिर्फ भोले लेकिन बैटिंग उनका तांडव करेगी इस ग्राउंड पे, ये तो आप देख सकते हैं. सागरली उत्कृष्ट फॉर्म मध्ये. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मागव तयार. खोलवर टप्प्या चेंडू चांगला टोलवलाय. शंकर चेंडूचा ताबा घेत आहेत. चांगला थ्रो. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 48 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आयकॉन खेळाडू जेल सुटलाय मागच्या ओव्हरमध्ये. पाहूया आता काय होतंय. हा चेंडू सुरेख होता. नक्कीच थांबवून ठेवलंय ह्या चेंडूने आता निलेश पिंजारी यांना. पण झेल सुटलाय तो झेल कितपत मागत पडेल आपल्याला नक्कीच येणाऱ्या वेळामध्ये कळून जाईल. आपण पाहतोय सचिनचं हे षटक आहे. संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉन क्रेझी प्राधिकरण आकुर्डी या ठिकाणचा संघ पॉइंटला. क्या बात आहे. पॉवरफुल फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा लाजेवा फटका बनतो. चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर ते आपल्याला पाहायचंय आणि पंचांचा इशारा होता. चेंडू सीमारेच्या बाहेर पोहोचला गेलाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. पाहता पाहता 53 धावा 53 रन धापलकरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक कलात्मक फटका सागरली यांच्या बॅटमधून आला. गॅपमध्ये चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही अशा गॅपमधून गेलेला चेंडू चौकार. सुंदर फटकेबाजी. आयकॉन खेळाडू निलेश पिंजारी यांनी फटकेबाजी केली. आता सागरली मी सुद्धा कुठे मागे नाहीये हे दाखवून देत आहेत. सचिन यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजी. कर्णधार पदाला साजेसी खेळी आता मैदानात सचिन यांच्या गोलंदाजीमध्ये होतीये. सुंदर गोलंदाजी करतायत सचिन. क्षेत्ररक्षकांना सुद्धा साथ द्यावी लागेल. कॅच पकडावे लागतील. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मागवत तयार होत आहेत. जेल उडलाय. इम्रान चेंडूच्या खाली जेल टिपलाय. आता फलंदाज बाद. सागर भोले तंबूच्या आश्रयाला परत आहेत. सागर लीला या दरम्यान परतावा लागेल. नवीन फलंदाज आता सागर ली अर्थात भोलेच्या जागेवरती आता नवीन फलंदाज कोण येते मला वाटतं अमर गोरे.
हा नवीन फलंदाज एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून ख्याती असणारा हा अमर घोरे तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेत ज्यांनी गाजवले, JPL करंडक 2 वेळेस ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. मला वाटतं एक 5 ते 6 वेळेस बक्षीस फ्रीमध्ये पोहोचणारा जे काही संघ असतील त्या प्रत्येक संघामध्ये हा अमर गोरे खेळताना आपण पाहिलेला आहे. आता नवीन फलंदाज अमर गोरे तर आलाय, तो करामत काय करतो आपल्याला पाहायचं. एका बाजूने आयकॉन निलेश पिंजारे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याला एक जीवदान सुद्धा मिळालेलं आहे. आणि टोटली स्कोर जर आपण पाहिला तर आमच्या अमित बाबा ठवळ आम्हाला कळवत आहेत की टोटल स्कोर आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 53 धावा आणि गोलंदाज आलाय युसुफ. वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी युसुफ तयार असेल. अगोदर निलेशला बाद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला होता. यावेळेस तो काय करणार ते आपल्याला पाहिजे. पंचांकडे हलकंसं अपील तर म्हणजे केलं गेलं होतं. चेंडू पूर्णपणे डॉट फॉलोथ्रूमध्ये चेंडू असेल. निलेश कोडितकर आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका या दरम्यान अगदी पार पाडतोय. दुसऱ्या बाजूला शॉर्ट थर्डमेला असणारा प्रतीक फापाळे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, जो शॉर्ट थर्डमेला कामगिरी करताना पाहायला मिळेल. त्यानंतर आरिफ संगम जो आहे आपल्याला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या दरम्यान प्रत्येक खेळाडूला करावी लागेल. आणि पहा पुढच्या वेळेस हटला नाही, आत्मविश्वास मात्र कमी झाला नाही आणि निलेश पिंजरला युसुफनेच बाद केलं. धक्का क्रमांक वाचला जाईल तो आता 4था. युसुफ यांनी गोलंदाजी केली, निलेश बाद झाला. जेल कुणी टिपलाय, मागे सुद्धा विकेट किपर निलेशच आहे. सुंदर विकेट किपरिंग. बॅटची कड लागली होती, इनसाइड एज होती. इनसाइड एजचे झेल थोडेफार अवघड असतात, पण एक चांगला झेल टिपलाय निलेशांनी. आणि निलेश पिंजारी आयकॉन खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततोय. झेल सुटला होता पण इतका महागात तो झेल पडला नाहीये, कारण त्यानंतर कुठलाही मोठा फटका मैदानामध्ये निलेश पिंजारी यांच्या बॅटमधून आला नाही. एक सुंदर गोलंदाजी युसुफ मैदानामध्ये करतायत. नवीन आलेले फलंदाज बबन रनावरे, उंचपुरा खेळाडू. तर बबन रनावरे यांचं नाव बघितलं, रोहित म्हणजे हिटमॅन, इंडियन टीममध्ये असलेले हिटमॅन. आणि आता मैदानामध्ये रोहित. पहिला चेंडू चांगला टोलवलाय, क्षेत्रात चेंडूच्या खाली येतोय, झेल सुटलाय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. आणि आता झेल सुटणारा खेळाडू असेल सचिन. सचिन यांच्या बद्दल एक थोडीशी माहिती आली मला. सायकलपट्टू म्हणून सचिन यांची ओळख आहे. कन्याकुमारीपर्यंत सायकलिंग करून जाऊन आलेले आहेत. एक चांगला स्टॅमिना, पण आता झेल टिपण्यामध्ये झालेली चूक. जाऊया मैदानामध्ये. बबन रिव्हर्स स्वीपचा फटका, फुल टॉस चेंडू, मिस फिल्डिंग. इम्रान चेंडूच्या मागे धावतायत. तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, अपील आणि बबन रनआउट धाव बाद. पहिल्या चेंडूवरती बबनला जीवदान मिळालं होतं, झेल सुटला होता. त्यानंतर 2 धावा त्याला मिळाल्या. त्यानंतर आपण पाहिले एक रिव्हर्सचा अटॅक केला, तिथं इम्रानच्या हातामध्ये चेंडू काही येऊ शकला नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं सीमारेषेवरती चेंडू, तिथे चेंडू मात्र इम्रानने अडवला. आणि त्यानंतर आरिफने चेंडूची जी काय फेकी केली सरळ गोलंदाजाकडे, आणि 3री धाव घेत असताना इथं मात्र बबन रनौरेला बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज येईल आता बबन रनौरेच्या जागेवरती अमोल घोडेकर फ्रॉम नारेंगाव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया NCL नारेंगाव क्रिकेट लीग मात्र ज्यांनी गाजवलेलं आहे, JPL ज्यांनी गाजवलेलं आहे, चिखलगाव क्रिकेटची स्पर्धा मात्र ज्यांनी गाजवलेली आहे. खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत ज्यांनी क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या. तो नॉन ट्रॅकच्या बाजूला, दुसऱ्या बाजूने गोलंदाज युसुफ बरगीट. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक कुंदनदूरवरती असेल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर फरार. धावपराकरती धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या चौकाराचौरपणे पुढे जाऊन पोहोचते. ती आता टोटल स्कोर 5 बाद 61 धावा, 61 लॉस ऑफ 5 विकेट्स इन 5 ओव्हर प्रोग्रेस. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ही धावफलक आपण जे पाहतोय. याच्यानंतरचा सामना जो होणार आहे त्याचाही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे की दोन्ही संघाने यानंतर तयारीत राहायचं आहे. SP11 रेंजल्स यांच्या विरोधात सामना होईल राहू 11 दौंड. बरोबर ना? बरं दादा, ओके. बोथ टीम प्लेइंग 11 घेऊन यात ताबडतोब आणि टॉससाठी आपण लगेच यायचं आहे. SP11 आणि राहू 11. आणि फलंदाज या दरम्यान परत एकदा बाद. अमोल घोडेकर 0 वरती बाद.
एकही चेंडू खेळला नाही, परतावा लागेल. या दरम्यान अमोल घोडेकरला धक्का क्रमांक 6 बसला गेलाय. 6 बाद धावफलकावर धावसंख्या 62 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकाचं षटक या दरम्यान जे पूर्णपणे जे संपलं गेलेलं आहे. नऊ धावा या षटकात आतापर्यंत आलेल्या आहेत. बाद झालाय तो फलंदाज अमोल घोडेकर. तर अमोल घोडेकरच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल तो वैभव आदवडे, ब्रावो नावाने प्रसिद्ध असलेले वैभव आता मैदानामध्ये उतरतायत. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं तर सचिनने पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता, पण शेवटच्या चेंडूवरती चूक नक्कीच सुधारली आहे. एक चांगला थ्रो करून एक खेळाडू धावबाद केलाय. आपण पाहतोय कुंदन चौधरी जो गोलंदाजी मार्कावरती आलाय. वास्तविक पाहता कुंदनला नेहमी आपण पहिल्या षटकासाठी पाहिलेले, आघाडीचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. पण इथं काय घडलं गेलं, इथं आघाडीच्या गोलंदाजाच्या मध्ये शेवटचं षटक या दरम्यान आपल्याला पाहिजे. यावरून आपण समजू शकतो या संघाची असणारी गोलंदाजी किती ताकदीची असणार आहे. बोला सर. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या, एक जुना चेंडू द्या. कुंदन गोलंदाजी मागवर तयार होत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आहे ब्रावो. जर ब्रावोकडे बघितलं, शाहू कॉलेज या मैदानामध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाही आणि अनेक मोठ्या स्पर्धा गाजवत आज टिंगरे सरकार चषक या ठिकाणी बॅटिंग करताना पहिला चेंडू व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येमध्ये भर होतीये. ब्रावोच्या बॅटमध्ये बघितलं तर सर्व 360 फटके ब्रावोच्या बॅटमध्ये आहेत. पाहूया ब्रावो आता या मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. कुंदनचा पुढचा चेंडू स्वीपच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. स्लिपमध्ये गेलेला हा चेंडू, लेट कटचा फटका ब्रावोच्या बॅटमधून. असे कलात्मक फटके नक्कीच आपल्याला येणाऱ्या काही वेळा मिनिटांमध्ये ब्रावोच्या बॅटमधून बघायला भेटेल. पण आता गोलंदाज कुंदन फलंदाजी करतील अमर गोरे यांना. जर परी 11चा संघ बघितला तर येणारा प्रत्येक फलंदाज चौकार षटकार मारण्यामध्ये तरबेज असलेले फलंदाज आणि त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आतापर्यंत मैदानामध्ये झालेली आहे. अमर गोरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर, पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू सीमा पार षटकार, 6 धावा. पूर्ण होते. हॅलो. सुंदर फलंदाजी अमर गोरे यांच्या बॅटमधून. अजूनही आपण पाहतोय या षटकातले 4 चेंडू जे बाकी आहेत. 91 धावसंख्येचं रेकॉर्ड या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगाच्या दिशेने परदेदा चेंडू पोहोचला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. ही सुप त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख असेल, एकच धावेल धावपैकीकडे वाढला जाईल. धावपैकी धावसंख्या पुढे जाऊन उपस्थिती आता 71 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी असणार आहेत. चला लवकर लवकर प्लेइंग 11 द्या. प्लेइंग 11 दिल्यानंतर टॉससाठी हे एक इनिंग संपली की टॉस लगेच होणार आहे. या दरम्यान फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय पंचाकडे अपील आणि लेग बिफोरचे शिकार. बाधावा लागेल ब्राव्होला, परतावा लागेल. धक्का क्रमांक आपण पाहूया. ब्राव्होच्या रूपाने या दरम्यान बसलाय तो 7वा. 7 बाद 71. तर नवीन फलंदाज सुरेश क्षीरसागर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटा चेंडू या दरम्यान समजू शकणार नाहीये, सरळ जाऊन अगदी पायावरती आदळला आणि तो चेंडू फुलटॉस एस्टनवरती जाणार होता. पिचिंग व्यवस्थित होती, लाईन व्यवस्थित होती, हिटिंग व्यवस्थित होती, त्यामुळे चेंडू इकडे तिकडे कुठं पाहायला मिळाला आणि पंचांना जास्त त्रास हा झाला नाही बाद देण्यासाठी. येस, नक्कीच हे एक विशेषण ठेवलेलं आहे टिंगरे सरकार चषकमध्ये की लेग बिफोरची विकेट टेनिस क्रिकेटवर ठेवलेली आहे. त्यामुळे फलंदाजाला खूप सारं जपून क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागणार आहे. सुरेश क्षीरसागर फलंदाजी मार्कवर आता आलेले नवीन खेळाडू. या ठिकाणी राहुल 11 या संघाचे संघमालक राहुल काळे साहेबांचं ठिकाणी आगमन झाले. त्यांचे विजय काळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे
त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नाही नाही सेफ. सुरेख झेल फलंदाज बाद. युसुफने घेतलेला लाजवाब झेल. अगदी सीमा रेषा लगत टिपलेला झेल, एक अचूक क्षेत्ररक्षण युसुफ यांच्या कलेचं प्रदर्शन या ठिकाणी मैदानामध्ये होतं. युसुफ यांचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि नक्कीच आपल्या संघासाठी 6 धावा अडवल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय राहू इलेव्हन या संघाचे असणारे संघ मालक, अर्थात अगदी राहूचा संघ जो खेळतोय तो संघ VK शेअर मार्केट राहू या नावाने मात्र संघ खेळतोय, ज्याचे संघ मालक आहेत विजय काळेसाहेब आणि त्याचबरोबर निखिल चव्हाण. आपल्या पहिल्यांदाच या संघाचं आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या संघाचं जोरदार स्वागत असेल. आणि मला माहिती आहे एकदा तुम्ही जॉईन झालात भरतदादाच्या हृदयामध्ये की तिथून जागा रिकामी होत नाही, हे फिक्स असतं. इथं माणसं एकदा जॉईन झाली का इथून कट होत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत क्रिकेटच्या स्पर्धेला तुम्ही गालबोट लावित नाही तोपर्यंत. क्या बात आहे. क्रिकेट आहे इथं, फक्त क्रिकेटला मजा. दरम्यान या दरम्यान हा चेंडू सुरेख असेल, धावबादची संधी आणि इथं फलंदाज बाद. 3 चेंडूवरती 3 फलंदाज. या दरम्यान आधी बाद होताना पाहायला मिळाली. पहिले 3 चेंडूवरती धावा आल्या, 3 चेंडूवरती त्यानंतर धावा आली नाही. इथं 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले, परंतु एक लेगबीपरची शिकार, एक झेलबाद आणि एक धावबाद होताना पाहायला मिळाला. टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय 71. 9 फलंदाज बाद झालेत. एक डाव संपला. जिंकण्यासाठी 72 धावा 36 चेंडूत बनवायच्या आहेत. फारसं अवघड नाहीये पण फारसं सोपं पण नाहीये. पण आपण जर कालच्या मॅचेस त्याच्या आधीच्या मॅचेस बघितल्या तर काही मॅचेस लो स्कोरिंग झाल्या, बॉलिंग साईडनी खूप सारे मॅच झाले. पण आजच्या ज्या मॅचेस होत आहेत आत्तापर्यंत झालेले सामने हे हाय स्कोरिंग चाललेले सामने. आणि आता परी 11 संघाने बनवलेल्या 71 धावा आता ब्रॉन्ड केजी संघाला बनवावं लागतील. 72 धावांचं एक मोठं आव्हान 36 चेंडूमध्ये त्यांना पेलावं लागेल. तत्पूर्वी जर आपण बघितलं तर मैदानामध्ये लेग बिफोरची विकेट देण्यात आली. मनोज सरांना मी नक्की विचारेल की लेग बिफोरच्या विकेट जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटवर जास्त नियम नसतो, पण आता या स्पर्धेमध्ये नियम ठेवला आहे. काय विचार करून हा नियम या स्पर्धेमध्ये घेतला होता? नाही ही क्रिकेटची स्पर्धा जेवढी पारदर्शक करता येईल तेवढा प्रयत्न भरतदादांचा पाहायला मिळतोय. 4 अंपायर स्कॉड निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. संजय भालेराव सर आहे, अजय आवळे सर आहेत, अक्षय निर्मल सर आहेत, अमर साठे सर आहेत, 4 पंच आहेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह केली जाते. आणि विशेष म्हणजे काय, खुलं मैदान आहे. इथं कुठल्या प्रकारचं डिक्लेरेशन झोन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि जे काही नियम आपण 2020च्या मध्ये जे नियम आपण वापरतो ते सगळे नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात. त्यामुळे ही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अशी कोणती बाजू नाही जिथं मात्र ती कमी बाजू आहे. त्यामुळे सगळ्याच्या सगळे नियम फॉलो करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो. चला फलंदाज सचिन सर. बॉन्ड क्रेझी क्रिकेट क्लब आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. परी 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षणामध्ये 24 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. 24 मिनिटामध्ये आपल्याला 6 षटकं संपवायची आहेत. परी 11 चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आरिफ आपल्याकडे वेळ नाही. आरिफ आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण यानंतरचा होणारा सामना क्रमांक 6 VK शेअर मार्केट 11 राहू आणि त्यांच्या विरोधात SP 11 असा यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दादा टॉस आपल्याला या ठिकाणी जो करायचा आहे आणि टॉस करण्यासाठी आपल्याला मी विनंती करेल खास करून माऊलीदादा टिंगरे आणि त्याचबरोबर विशालभाऊ टिंगरे यांना विनंती असेल की आपल्या शिवास्ते आपण टॉस करायचा आहे. सामना किती षटकांचा होईल दादा? कारण 6 पण आजही आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. पण क्वालिफायर सेकंड राऊंडचे सामने कमी षटकांचे होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पहिल्यांदाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सगळे संघ खेळत आहेत, पहिला राऊंड खेळत आहेत. त्यामुळे सेट व्हावा, संघ पूर्णपणे त्या ताकदीने खेळावा म्हणून 6 षटकांचे सगळे सामने आपण सुरुवातीला घेतोय. सामन्याला सुरुवात
अरे फलंदाजी मार्ग तयार होता पण हलक्या हाताने खेळला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण कोणती धाव या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तयार फुलटॉस चेंडू ब्रावोच्या डोक्यावर टोललेला चेंडू सीमा पार चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला अतिशय सुरी टाकला गेला होता पण त्यानंतरचा चेंडू आपला हा सरळ खेळला गेला सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकाने खातं खुलं गेलं. अरे संगम याच परत एकदा क्या बात कव्हरच्या दिशेने चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा लागोपाठचा दुसरा चौकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 8 वरती धापला या दरम्यान जाऊन जे पोहोचलाय. पंच मात्र पलीकडच्या बाजूला विचारत होते की नक्की चेंडूचा टप्पा सीमारेषेच्या आत आहे की बाहेर आहे. पण यावेळेस अगदी आपण पाहिले कलात्मक फटकेबाजी मनगटातली ताकद जी कमी झालेली नाहीये आरिफची लॉकडाऊन नंतर सुद्धा त्याच्या फलंदाजीत आहे तीच धार आहे. यावेळेचा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर असेल व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान फलंदाज बाद सेट झालेला. मला एक गोष्ट कळली नाही विनोद सर इथं व्हाईट बॉल आला होता असं पण नव्हतं की शेवटचा एक चेंडू होता आणि तिथं 2-3 धावा घ्यायच्या होत्या म्हणून प्रयत्न केला गेला. अशा प्रकारची परिस्थिती मात्र अजिबात नव्हती इथं. पहिल्या चेंडू डॉट त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले त्यानंतरचा एक व्हाईट बॉल आला पण इथं धाव घेण्याचा का प्रयत्न केला खूप मोठं प्रश्नचिन्ह असेल. चुकीचा एकदम चुकीचा निर्णय होता. नॉन स्ट्राईकचा खेळाडू जो व्हाईट बॉलचा एक धाव आली असताना सुद्धा वरती पळत आला आणि एक चांगला सेट झालेला फलंदाज तंबूच्या रस्त्याला परतवलाय. ही विकेट मी म्हणणारच नाही की विकेट किपरने घेतली किंवा गोलंदाजांनी घेतली. ही विकेट जर घेतली असेल तर मला तरी वाटतं की नॉन स्ट्राईकच्या खेळाडूमुळे पडलेली विकेट आणि त्याची विकेट म्हणजे इथं विकेट घेतली नाही इथे विकेट दिली असं आपण म्हणूया. म्हणजे थोडंसं कॉम्बिनेशन पाहिलं मिळालं नाही. सुरुवातीला जर आरिफने जरी तुम्ही तर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजामुळे विकेट गेली असे म्हणता येणार नाही. आरिफने जरी नकार दिला असता की नाही आता धाव घ्यायची नाही तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज रिटर्न गेला असता. पण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं ताळमेळ हुकला आणि त्या ताळमेळ न बसल्यामुळे आरिफला मात्र परतावं लागलं. पहिला फलंदाज बाद झालाय. धापा धावसंख्या आपण पाहतोय 4 आहेत 9 धावा. आता नवीन फलंदाज निलेश कोडितकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या सामन्याचा टॉस झालाय. टॉस हा VK शेअर मार्केट्स राहू या संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तोही सामना 6 षटकांचा होईल. 6 षटकांचे सामने घेण्याचं कारण पण तेच आहे. ते का कारण आहे हो हा चेंडू सुरेख असेल. अभिल या दरम्यान चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू पूर्णपणे डाट चेंडू निर्धाव असेल कारण पहिल्या सामन्यामध्ये जर कमी षटकांचे सामने घेतले एखाद्या दूरवरचा संघ असेल एखाद्या जवळचा संघ असेल किंवा तो संघ सेट व्हायच्या अगोदरच स्पर्धा सोडायला लागली तर तो संघ मनातल्या मनात नाराज असतो की आम्ही कमी षटकं खेळायला मिळाली. इथं तसं नाही हो. या दरम्यान धावबाची संधी आहे परंतु नकार दिला गेलाय. इथं आता नकार दिलाय कारण आता विकेट घालवून जमणार नाही. आता टिकून खेळावं लागेल आणि मोठी भागीदारी आता मैदानामध्ये पार पाडावी लागेल जरा सामना जिंकायचा असेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. एक विकेट गेली आहे पण आता फलंदाजी इथून पुढे चांगली करावी लागेल. आणि या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू लॉंगॉनला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. अमर गोरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहिलं होतं. एक सिंगल येईल आपलं त्या दरम्यान आपण पाहूया पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंकात धावफलक 1 बाद 10 धावा 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 30 चेंडू जे शिल्लक आहेत आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एकदा मैदानाच्या आत आपण चर्चा करत होतो की 6 षटकांचे सामने बरेच जण विचार करतील की आता 1:30 वाजत आले म्हणजे 1:25 झालेले आहेत आणि अजूनही सामने हे कमी षटकांचे का केले गेले नाहीत. तर पहिले सामने आपण सगळेच्या सगळे हे 6 षटकांचे घेतोय सेट व्हायला वेळ मिळावा म्हणून. पण त्यानंतरचे सामने हे 5 षटकांचे नाही होणार 4-4 षटकांचे होणार. सरळ 4-4 षटकांचे. निलेश पिंजारे आलाय. उजव्या हाताने मारा करेल परंतु हा चेंडू खराब टाकला जातोय. पहिला चेंडू या दरम्यान निलेश पिंजरचा खराब असेल स्ट्राईकला असेल त्या अभिला खूप मोठी करामत करावी लागणार आहे. अभिला नक्कीच आता करामत करावं लागेल. चांगली खेळी करावं लागेल. एक खेळाडू चोरनाड झाला तर त्याच्या धावा सुद्धा अभिला बनवावं लागतील. दरम्यान चेंडू सीमा पार चौकार 4 धावा.
खूप चांगला प्रयत्न अमोल घोडेकरने जो केला गेला होता, चतुरक्षक तिथपर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं चेंडू त्याच्या हाताला लागला नाही, चेंडू त्याच्या बोटाला लागला. चेंडू जर कदाचित हाताला लागला असता तर चेंडू कदाचित सीमारेषेमध्ये राहिला असता, पण चेंडू बोटाला लागला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचला गेला. अभिच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय, धापाला एक वाढला, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती 15 धावा. समीकरण एकदा आपण पाहू, शेवटचे 29 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 चेंडूमध्ये 57 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बॉर्न क्रेझी निगडी प्राधिकरण यांच्या विरोधात सामना आहे परी 11. हो, हा चेंडू यावेळेस अतिशय अप्रतिम टाकला जातोय. वाईटची मागणी निश्चितप्रमाणे केली गेली होती. चेंडू पूर्णपणे डाट असेल, जो निर्धाव असेल. निलेश कोडितकरला अजूनही मात्र खातं खोलायचे, नॉन ट्रॅकच्याच बाजूला आहे. तो कशा प्रकारे खातं खोलणार ते आपल्याला पाहिजे, कारण बॅटिंग लाईन सुद्धा बॉर्न क्रेझीची तितक्या तगडीच आहे. शंकर सारखा फलंदाज या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान परत एकदा हो, यावेळेचा चेंडू परत एकदा उजव्याच्या बाहेर, व्हाईट बॉल. निलेश पिंजरे मात्र एक डोक्यामध्ये कदाचित ठेवलं असेल युनोसर. मला असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये चेंडू ऑफस्टिकवरतीच टाकायचा, भले वाईट गेला तरी चालेल, पण चेंडूची लाईन बिघडून द्यायची नाही. चेंडू त्याला शरीरावरती टाकायचं नाही, चेंडू डाव्या टीच्या बाहेर टाकायचा नाही, उजव्या एष्टीवरती चेंडू टाकायचे. आणि या दरम्यान पहा, तिथं परत एकदा चेंडू मिस टाईम झाला. काय घडलंय इथं, अचूक टप्पा पडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू डॉट गेला. नक्कीच गोलंदाज चांगली कामगिरी करतात, फलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात, पण एक जी कामगिरी चालू आहे पंचांची, मैदानामध्ये जी कामगिरी चालू आहे ती सुद्धा उल्लेखनीय आहे. इतके अचूक निर्णय पंच या ठिकाणी देत आहेत. स्क्वेअर लेगला आहेत पंच अजय आवडे यांच्याकडे जर आपण बघितलं, हा चेंडू चांगला फटका, ब्रावो चेंडूचा ताबा घेतोय, चांगला तो. मनोज सर, मी तुम्हाला विचारलं, अजय सर लेग अंपायर म्हणून थांबलेले आहेत, पण अजय सर जेव्हा लेग अंपायर म्हणून थांबतात तर गोलंदाजच्या मनामध्ये भीती असते. चांगले चांगले गोलंदाज विचार करतात. एक काळ होता की हा गोलंदाज म्हणून आला की फलंदाजाला भीती वाटायची, हा फलंदाज म्हणून आला की गोलंदाजाला भीती वाटायची. आता हा पंचांच्या भूमिकेमध्ये फिकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना याची भीती. दहशत. अजय आवळे दहशत का दुसरा नाव. या दरम्यान चेंडू कबरला, निलेश कोडितकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन वर्गेचे चेंडू या दरम्यान अगदी दूरवरून निघून गेलाय, जवळपास चेंडू पोहोचू शकला नाही. खणखणीत असा चौकार. निलेश कोडितकर हा चौकाराने या दरम्यान खातं खोलतोय. धापाला होती धावा संख्या 21 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. खूप एक चांगली फलंदाजी ब्रॉन केजी या संघाकडून आपल्याला बघायला भेटते. धावा खर्च केल्यात, 71 धावा खर्च केल्यात. खूप मोठं आव्हान समोर आहे, पण एक चांगली फलंदाजी मैदानामध्ये होताना आपण बघतोय. पुन्हा एकदा चांगला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आढळलेला चेंडू. षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 21 धावा. अजूनही 24 चेंडू शिल्लक असतील आणि धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 51 धावा. 51 धावा अजूनही बनवायच्या आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अजय आवळे यांची कामगिरी बद्दल आपण थोडीशी चर्चा करत होतो. क्रिकेटसाठी मात्र नेहमीच ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असं असणारं मात्र योगदान आहे अजय आवळे यांचं. आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय संजय भालेराव सर जे आहे आपल्याला जे पाहायला मिळत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रणजी प्लेअर आपल्याला पाहायला मिळाला. डॉमिनिक याला आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की या संघातून तयार झालेल्या खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच सँडी जगतापसारखा खेळाडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. मारुती वऱ्यासारखा खेळाडू जो डिंगडॉंगसाठी लाभला गेला. संदेश पार्टे झाला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं पप्पू रामगुडेसारखा खेळाडू या संघामध्ये काही काळी खेळला. केदार जाधव सुद्धा या संजय भालेराव सरांच्या समेत खेळलेला आहे, म्हणजे त्यांच्या संघात खेळलेला आहे. ओ फुलटॉस, गुडघा टेकवला, चेंडू मिड विकेटला पोहोचलाय, परंतु अमोल घोडेकर चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला. एक सिंगल येईल, धापले 3ने थांबवला जाईल. तिथं अमोल घोडेकरचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, अतिशय सुरेख झालं. धापले एकडे पडे जाणार आहे. धापले धावसंख्या 22 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 23 आणि या 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावा अजूनही ज्या बनवायच्या. सामना अप्रतिम होणार. अजूनही खूप धावा बनवायच्या आहेत, पण फलंदाजांनी हार मानलेली नाहीये. चांगली फलंदाजी होतीये. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, काहीसा न समजलेला निर्धाव. बबन रणवरे एसटीच्या मागे एक अचूक कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. ब्रॉन केजी धावसंख्येचा पाठलाग करतायत. चांगला फटका, ब्रावो चेंडूच्या दिशेने धावतोय. एक धाव पण पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्यापासून थांबू शकत नाहीये. या डावात सर्वाधिक जास्त दमछाक जर कोणत्या खेळाडूची झाली असेल त्याचं नाव ब्रावो आहे.
तो जिथं जिथं पोहोचलाय तिथं तिथं चेंडू सुद्धा पोहोचलेला आहे. सर्वात जास्त धावपळ करणारा खेळाडू राहू अनिल माळी. परत एकदा आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती. हो, हा चेंडू सुरेख असेल. चेंडू परत एकदा डाट निलेश कोडितकरला दरम्यान चेंडू समजू शकला नाहीये. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. षटकार चौकार खेळावे लागतील. इथं फलंदाजी तगडी करावी लागणार आहे. तशी विजयाच्या दिशेने तुम्ही आगेकूच करू शकत नाही. सूर्यप्रकाशचा परत एकदा चेंडू डॉट. हे डॉट बॉल संघाला अडचणीत आणणार. इथं काय पहिला फलंदाज जो आरिफ जो बाद झाला ना, तिथून पुढे थोडाशा अडचणीत आहे हा बॉन क्रिजेचा संघ. पण त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला गेला तो अभिजितने आणि त्याचबरोबर निलेशने. इथं 22 पण एक सिंगल येईल. धाबरेगेने पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल. ते आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकवती धावसंख्या 25 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 47 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 47 धावा. अनिल माळी आपण पाहतो एकच फलंदाज जो या डावातला बाद आहे तो मात्र धावाच्या रूपाने बाद आहे. त्यामुळे कुठल्याच गोलंदाजाला आतापर्यंत यश मिळालेलं नाहीये. पण अनिल माळीने जे काही 2 षटकं टाकली ती 2 षटकं टाकत असताना धावा खर्च केल्यात त्या एकूण 13. पण चेंडू डॉट टाकलेत 7. नक्कीच जर आपण बघितलं तर विकेट घेण्यापेक्षा डॉट बॉल टाकण्यामध्ये जास्त भर परी 11 संघाचा दिसतोय. आणि डॉट बॉलची किंमत सुद्धा तेवढीच मोठी आहे. ज्या प्रकारे 6 षटकाचा जर सामना असेल तर डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहेत. जर फलंदाजाने जर डॉट गेले तर तो फलंदाजी करणारा संघ नक्कीच पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. सुंदर फटका. एक चांगलं क्षेत्ररक्षण. वसीम चेंडूचा ताबा घेत आहेत. वसीम जर बघितलं तर वसीम चांगलं क्रिकेट खेळणारे खेळाडू. वसीम क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंजेस होत आहे. अभि फलंदाजीसाठी तयार होत आहेत. चौकार षटकार आता खेचावे लागतील. सिंगल डबलने हा सामना पुढे चाललाय पण चौकार षटकारांची गरज ब्रॉन क्रेझी संघाला. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू काहीसा न समजलेला. हलकं अपील या ठिकाणी झाले पण पंचांनी ते फेटाळले. सुधीर साबळे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करते. जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा असणारा हा खेळाडू. काल एक चर्चा आपण केली होती की रामकृष्ण हरी हरी पाडळे फलंदाजी मार्क करते आला. त्यानंतर रामकृष्ण हरी या मंत्राच्या उच्चाराबद्दल आपण अगदी चर्चा केली. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू. अमोल मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. त्या दरम्यान चेंडू अडवला जाईल. एकच धाव असेल. आणि चर्चा आपण केली होती रामकृष्ण हरी या मंत्राबद्दल या उच्चाराबद्दल. तो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय हा जो रामकृष्ण हरी हा जो मंत्र दिलाय तो संत जगद्गुरू सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी दिलाय. परंतु त्यांना मंत्र कोणी दिला तर तो दिला चैतन्य प्रभूने. ते चैतन्य प्रभू संत तुकाराम महाराजांचे गुरु आहेत. आणि चैतन्य प्रभूंची असणारी समाधीच्या गावामध्ये ते गाव ओतूर गाव. त्या गावचा असताना मात्र खेळाडू सुधीर साबळे जो आता संघाला धीर देतोय असं आपण म्हणूया. कारण या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा येणार तेवढा प्रेशर पुढच्या संघावरती तर पडणार. पण त्यानंतर जी 2 षटकं टाकायची बाकी राहणार आहे तिथं संघ जरा सुस्थिती जाऊन जे पोहोचेल. परी 11चा संघ. सुधीर परत एकदा तयार. टॉस चेंडू थोडासा मिस टाइम झालाय. बॅटवरती येऊ शकणार नाहीये. एक सिंगल या दरम्यान येईल. आयकॉन निलेश पिंजरे चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगल 4 पॉईंट आपल्या पुढे जाऊन पोहोचलाय. तो आता 29 या धावसंख्येवरती 13 चेंडू 43 धावा. काल या स्पर्धेत 12 चेंडूत 35 झाल्यात. इथं 13 चेंडू 43 होणार की नाही. 12 चेंडू 35 होत असताना एक चेंडू बाकी राहिला प्रीडचा. 11 चेंडूत 35 आल्या. 36 आल्या. 6 पाहिजे होते तिथे 7 आले. पण जर आता मागचे काही 2 षटक बघितले मनोज सर तर या मागच्या षटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अजूनही येताना दिसत नाहीये. षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 30 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचतीये ती 30 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 42 धावांची गरज ब्रॉन क्रेझी संघाला. नवीन येणारा गोलंदाज सुरेश क्षीरसागर. थोडीशी घाई करणं गरजेचं राहील. बबन
थोडी घाई करा. पंचांना विनंती असेल अजय सरांना आणि त्याचबरोबर संजय भालेराव सरांना की आपल्याला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. आज आपण खूप उशीर आहे, आपल्याला खूप वेळ निश्चितप्रमाणे जो गेलेला आहे, त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं आहे. आपल्याला सामने हे कमी षटकांचे करावे लागणार, पण 4-4 षटकांचे आपल्याला करायचे, पण अजून कमी षटकांचे सामने होता कामा नये. हो, निलेश कडुलकरला चेंडू समजू शकला नाही. शेवटचे 11 चेंडू आणि 42 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता चौकार मारावा लागेल. सिंगल डबल ट्रिपलने अजिबात आता काम चालणार नाही. प्रत्येक चेंडूवरती चौकार खेळावा लागेल. बिग हिट शिवाय इथं विजय मिळणार नाही. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे. हो, परत एकदा चेंडू डॉट, पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि या प्रत्येक डॉट बॉल नंतर परी 11 आपला तो पंजा आहे तो विजयाच्या दिशेने खेचतोय आणि तो विजय खेचून आणण्यासाठी डॉट बॉल हे टाकले जात आहेत. फलंदाज कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्यापासून लांब ठेवतात. आतापर्यंत सुरेश क्षीरसागर. या दरम्यान आधी आपण पाहूया चेंडू लॉंग ऑफला. अमर गोरे डाऊन द बॉल अँड फलंदाज बाद झाला. विकेट्स गॉन. निलेश कोडितकर. इथं 14वा चेंडू डॉट आलाय, ज्याच्यावरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते 5वं. एकूण चेंडू टाकून झालेत ते 27. 27 चेंडूपैकी 14 चेंडू डॉट आहेत. मग यावरून तुम्ही अंदाज करून घ्या की गोलंदाजी किती अप्रतिम झाली आणि त्यापेक्षा फलंदाजी थोडीशी ढासळलेली आपल्याला पाहायला. 27 चेंडूंपैकी 14 चेंडू जर डॉट जात असतील तर संघ किती अडचणीत सापडू शकतो. आणि राहिलेल्या 13 चेंडूत 30 धावा सुद्धा धावफलकावरती आल्यात. ते सुद्धा फलंदाजी चांगली, पण डॉट बॉलमुळे संघ अडचणीत आहे. नक्कीच एक चांगलं कॅल्क्युलेशननी परी 11 संघ मैदानात उतरलाय. कोणत्याही प्रकारची विकेट घेण्यासाठी स्टंप टू स्टंप गोलंदाजी नाहीये. बॉल डॉट खेळण्यासाठीच फलंदाजांना तिथं खेळ थांबवून ठेवलंय आणि चेंडू पुरेपूर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकून नक्कीच फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी राहत आहेत परी 11. बघूया सुरेश क्षीरसागर परत एकदा गोलंदाजीवरती तयार. अभिसाठी हा आघाडीचा फलंदाज अभि. परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अमर गोरे चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने धावफलक वाटला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 31 या धावसेकंदावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक चालू असताना उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 41 धावा ह्या बनवायच्या आहेत. 8 चेंडूत 41 बनवायच्या आहेत. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाज तयार असेल. पंचांच्या डाव्या हाताला पार करून हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. त्या दरम्यान आपण पाहूया एक सिंगल येईल. धावले की पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे ती आता 32 वरती. 7 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा सुरेश क्षीरसागर. फुल टॉस चेंडू गॅपमध्ये मारलाय, पण अमर गोरे यांनी चेंडूचा ताबा घेतलाय. एकच धाव. पूर्णपणे नियंत्रण परी 11 संघाचं या सामन्यावरती आपल्याला बघायला मिळतंय. शेवटचं षटक नक्की आता कोणाच्या हातामध्ये असणार ते आपल्याला पाहायचंय. पाहूया शेवटचं षटक म्हणतो. परत एकदा सुधीर साबळे हा शेवटच्या षटकासाठी गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा होणारा सामना SP 11 या स्पर्धेतला पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना. या स्पर्धेतला यानंतर एकही सामने पहिल्या राऊंडचे होणार नाहीत. हा शेवटचा सामना असेल. याच्यानंतरचा SP 11 रेंजल्स यांच्या विरोधात सामना होणार आहे. VK शेअर मार्केट्स राहुल. टॉस राहुल संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने या दरम्यान जो घेतलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर राहुल संघाला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि हा सामना संपला दोन्ही संघाने विनंती असेल परी 11ला आणि बॉन्ड क्रिझेला फोटो सेशनसाठी स्टेजच्या समोर यायचे. सामना संपल्याबरोबर अजिबात वेळ घ्यायचा नाही. सुधीर साबळे तयार. उजव्या हाताने मारा. सूर्यप्रकाशचा फटका लॉंग ऑफला. सीमा रेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक और चेहरा षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 39. शेवटचे 5 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार मारला तरी विरोध सर आता संघ अडचणीत आहे. नक्कीच षटकार आलाय, पण खूप उशिरा आलाय. जवळपास 2 ते 3 षटकानंतर आलेला हा षटकार नक्कीच उशीर झालाय. पण
चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते परी 11 साठी सुधीर. जो पहिला खेळाडू बाद झाला धावबाद त्याचं मोठं नुकसान ब्रॉन्झ क्रिझी संघाला या ठिकाणी भोगावं लागतंय. हा चेंडू अंगावर आदळलाय. बाईच लेग बाईचच्या काही धावा या ठिकाणी मिळतील, पण आता काही होईल असं वाटत नाही. पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कारण कालचा जर सामना बघितला तर एक चेंडू 7 धावांची गरज असताना जर 8 पहिला वाईट आला, दुसरा जरी बॉल सरळ टाकला असता, षटकार जरी खेचला असता तरी गोलंदाजी करणारा संघ जिंकला असता, कारण कंपल्सरी चेस होतं. पण तो नो बॉल टाकला. इथं आपण पाहतोय की एक चेंडू सुधीर साबळेचा डॉट जातोय. कालचा किस्सा निश्चितप्रमाणे आपण पाहतोय, एक चेंडू 9 धावा राहिल्या होत्या, त्यानंतर 2 वाईट त्यांनी टाकले आणि त्यानंतर परत एकदा सांगितलं गेलं की आता वाईट टाकू नको. जरी वाईट टाकला गेलं तर एक बॉल 6 राहतील, षटकार गेला तरी चालेल, पण वाईड चेंडू अजिबात टाकायचा नाही. आणि त्याच्या डोक्यात एवढंच राहिले की जर आपण फुलटॉस चेंडू जरी टाकला तरी तो षटकार जाईल, एका धावसेकंदाने आपला संघ निश्चितप्रमाणे जिंकेल. पण फुलटॉस टाकण्याच्या इतका फुलटॉस पडला की चेंडू सरळ छातीच्या लेवलला आला. सचिन गायकवाडचं कौतुक असेल, फुलटॉस चेंडू बॅटवरती आला आणि तो सीमारेषेच्या बाहेर गेला. नाहीतर काही काही फलंदाज आपण पाहतो फुलटॉस चेंडू उगताना सुद्धा आपण पाहिलेत, नाही का अज्जू पटेल? तुम्ही पहा, मगाचा चेंडू आपण पाहिला अज्जू पटेल, जोरदार होता, फुलटॉसच होता पण जोरात होता. त्यांनी जो चेंडू टाकला होता तो थोडासा लो फुलटॉस होता, परंतु छातीच्या लेवलला असल्यामुळे तो चेंडू षटकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. हे क्रिकेट आहे. इथं आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी करत परी 11 या संघाने मात्र एक 29 धावसंख्येने या सामन्यावरती पकड मिळवली आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवला. अमोल, सामना संपलाय. चांगली कामगिरी परी 11 फोटो सेशन अनिल माळी, फोटो सेशन. आणि इकडे कुंदन सर, फोटो सेशन करायचंय ताबडतोब या, ताबडतोब. वेळ अजिबात घेऊ नका, ही आपल्याला विनंती असणार आहे. सामना क्रमांक 6 या दरम्यान आजच्या दिवसभरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत एकदा पंच म्हणून मैदानाच्या आत्ताचा हा 6 षटकांचा, तिथून पुढचे सगळे सामने 4-4 षटकांचे होणार आहे. आणि जरी वेळ राहिला नाही तर कमी षटकांचे होईल, कारण 5वा सामना, माफ करा, 5वा सामना. याच्यानंतर क्वालिफायचा एक सामना जो 6वा होणार आहे आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्याला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच परी 11 आयकॉन निलेश पिंजारी, मॅन ऑफ द मॅच. या पलीकडच्या बाजूला 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 13 चेंडू 31 धावा त्यांनी बनवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय तो या ठिकाणी पहिला आयकॉन आहे ज्याने स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेला आहे. आयकॉन असावा तर असा ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलाय, नाही का सचिन वर्गे सर? या ठिकाणी एक जबरदस्त कामगिरी करणारे मात्र 2 खेळाडू, त्याच्यामध्ये आदरणीय सुभाष बिरदवडे आणि त्याचबरोबर सुमित कांबळे, या 2 दिग्गज खेळाडूंचे शुभ असतात. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सुभाष बिरदवडे झालं, त्यानंतर सुमित कांबळे, निलेश कित्येक काळे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.